सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. बऱ्याच महिलांच्या किंवा काही पुरुषांच्या सुद्धा कमेंट आहेत की माझे पती किंवा माझी पत्नी ही माझ्यापासून खूप लांब गेलेली आहे. अर्थातच तिसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर चालू आहे असं सुद्धा म्हटलं जातं. काही वेळेला काही महिलांचे पती हे त्यांना अगदी थोडाही वेळ न देता अगदी थर्ड पर्सनकडेच जातात. तिथेच सर्व काही पैसे उधळतात. काही लक्ष देत नाही, काही संसारात लक्ष नाही, काही मुलांकडे लक्ष नाही, किंवा काही महिला ज्या आहेत ह्या आपल्या पतीपासून लांब गेलेल्या आहेत आणि तिसऱ्या व्यक्तीकडे जातात, किंवा आपल्या पती पत्नींना दोघे एकमेक नेहमी फसवत असतात. म्हणजे काय तर थर्ड पर्सनकडे जात असतात आणि संसाराची धूलधान होते, नाचपाणी होते. तर आता काय करायचं अशा लोकांसाठी? आपण काय करू शकतो? बरेच लोक एकमेकांवर संशय घेतात आणि त्या संशयवृत्ती कारणाने आपला संसार जो आहे हा तुटत चाललेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपले पती किंवा आपली पत्नी आपल्यापासून का लांब चालले, आपलं कुठे चुकतं किंवा आपल्याकडून काही चुका होतात का, ह्या सगळ्यात पहिले लक्षात आणा. अगदी कुठलीही गोष्ट करत असताना घाई किंवा टोकाचे निर्णय घेऊ नका. तर आधी त्या गोष्टीचा विचार करा, त्यानंतर स्वतःमध्ये ते बदल घडवा. आणि अजून एक गोष्ट की समोरच्या व्यक्तीला अगदी व्यवस्थितपणे त्या चुकांची समज द्या की हे पुन्हा व्हायला पाहिजे नाही. ह्या सरळ आणि साध्या गोष्टी आहेत. अगदीच आरडाओरडा किंवा काहीतरी चुकीचे निर्णय, चुकीच्या गोष्टी करत जाऊ नका. आता अगदीच तुम्हाला माहिती आहे, तुमची खात्री पटली की आपली व्यक्ती आपल्यापासून लांब गेले, म्हणजे माझी बायको किंवा माझा नवरा अगदीच थर्ड पर्सनकडे जातो आणि अफेअर आहे, तर त्यासाठी एकदम छानपैकी उपाय आहे. हा उपाय तुम्ही केल्याच्यानंतर तुम्हाला अगदी 48 तासातसुद्धा फरक जाणवू शकेल. उपाय व्यवस्थितपणे ऐकून घ्या. आता आपल्याला पांढऱ्या रुईची, बघा हा उपाय शुक्रवारी करता येईल. पांढऱ्या रुईची 2 पानं घ्यायची आहेत. त्याच्याबरोबर लाल रंगाचा पेन किंवा स्केच पेन किंवा कुंकूसुद्धा चालेल. आता तुम्हाला जर माहिती आहे की तुमचा पती किंवा तुमची पत्नी तुमच्यापासून लांब गेले, तिसऱ्या व्यक्तीबरोबर अफेअर चालू आहे, असं काही माहिती असेल, तर तुमच्या पतीला किंवा पत्नीला तुम्हाला वशमध्ये करून घ्यायचं आहे. प्रत्येक गोष्ट तुमची ऐकणार आहे, तुमच्या मनासारख्या सर्व गोष्टी घडणार आहेत. आणि तिसऱ्या व्यक्तीकडे जर जात असेल तर ती व्यक्ती लवकरात लवकर तिच्यापासून दूर होणार आहे. आता काय करायचं बघा, शुक्रवारी अगदी कुठल्याही वेळेला तुम्ही रुईची 2 पानं, अगदी गुरुवारीच आणून ठेवली तरीही चालेल. रुईची 2 पानं घ्यायची, एक लाल रंगाचा स्केच पेन किंवा तुम्हाला पेन किंवा कुंकूही चालेल. एखाद्या ठिकाणी, अशा ठिकाणी बसा जिकडे कोणी तुम्हाला रोकठोक करणार नाही. ही 2 पानं घ्यायची आणि ह्या पानांवर सर्वात पहिले एक स्वास्तिक काढून घ्यायचा. दोन्ही पानांवर एका पानावर तुमचं नाव लिहायचं आणि एका पानावर ज्या व्यक्तीला तुमच्या वशमध्ये करायचं आहे, त्या वशमध्ये करणार आहात त्या व्यक्तीचं नाव लिहायचं. मग तुमची पती असेल किंवा पत्नी असेल. दोन्ही पानांवर व्यवस्थितपणे काढून घेतलं, जराशे सुकू द्या. दोन्ही पानांवर तुमचे दोन्ही हात ठेवा. बघा, उपडे हात ठेवा, म्हणजे जसे आपण खाली हात ठेवतो तसे हात ठेवा त्या पानांवर. आणि पाटावर पानं घ्या किंवा साधी अगदी कपड्यावर पानं ठेवली तरी चालेल. दोन्ही हात त्याच्यावर ठेवा आणि त्यानंतर त्याच्या हात ठेवल्याच्यानंतर तुम्ही असा मनात विचार करा, ती व्यक्ती तुमच्यापासून जी लांब गेली आहे ती तुमच्या जवळ आलेली आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होते. तुमच्या मनासारख्या सर्व गोष्टी होतात. तुमची जी व्यक्ती आहे ती तुमच्या पुन्हा जवळ आलेली आहे, त्या तिसऱ्या व्यक्तीपासून लांब गेलेली आहे आणि तुमच्या जवळ आलेली आहे. अशा मनात काही होकारार्थी विचार तुम्ही करा. त्यानंतर आता डोळे बंद करून हे सर्व काही तुम्ही विचार केले की त्यानंतर तुम्ही ती दोन्ही पानं एकावर एक लावून घ्या. म्हणजे स्वास्तिकला स्वास्तिक, नावाला नाव, असं म्हणजे एकामेकांवर बरोबर लावून घ्या आणि त्याचा रोल करा. एकामेकाला एक पान लावून त्याचा रोल करा आणि तो रोल तुम्ही लाल कलरचा कलावा किंवा एखाद्या सुताने व्यवस्थितपणे बांधून घ्या. आता हे जे बांधून रोल केलेलं दोन्ही पानं आहेत, ही 21 दिवस आपल्या उशीखाली ठेवा. 21 दिवसाच्या आत तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. आणि जर का तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला फरक जाणवला नाही, तर पुन्हा हा सेम उपाय तसाच करा. 21व्या दिवशी पूर्ण झाला किंवा 22व्या दिवशी ही जी पानं आहेत ही तुम्हाला वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहेत. पण बघा, 21 दिवस तुमच्या उशीखाली ठेवायचे आहेत. कुणाचाही ह्या पानांना हात लागणार नाही, ह्याची काळजी घ्या. इथे हा उपाय संपलाय आणि ही व्यक्ती जी आहे ती तुमचा नवरा असो, तुमची बायको असो, तुमच्या वशमध्ये झालेली असेल. हा उपाय फक्त तुम्ही नवरा बायकोंसाठी किंवा मित्रमैत्रिणीसाठीच करू शकता.
तिसऱ्या व्यक्तीकडे जाऊ नये त्यासाठीच गेलेली आहे, परंतु तुमच्याकडे येण्यासाठी करायचं आहे, एवढ्यासाठीच हा उपाय करायचा आहे. चुकीच्या कामासाठी उपाय करू नये.